खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या विरोधात सध्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते बँड्रा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आंदोलन केले आहेत। गौतम राबारिया जी आमच्यासोबत आहे। काय मागणी आहे खरं तुमच्या आणि काय विरोध आहे? आमचा विरोध या खालिद का शिवाजी, पहिला तर या नावाचाच विरोध आहे। खालिद का शिवाजी म्हणजे महाराज काय एवढे छोटे नाही की शिवाजी तुम्ही त्यांना म्हणा, आपण छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतोय, म्हणजे या टायटलच चुकीचं ठेवलं आहे। आणि दुसरं म्हणजे त्या मूवीमध्ये त्या चित्रपटमध्ये असं दाखवलं गेलं आहे की त्यांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते आणि दुसरं त्यांचे 35 अंगरक्षकपैकी 11 मुस्लिम होते आणि त्या मुस्लिमासाठी महाराजांनी रायगड किल्ल्यावर मस्जिद बांधली होती। हा संपूर्ण चुकीचा इतिहास आहे। हा चुकीचा इतिहास बद्दल आमचा बजरंग दलचा विरोध आहे। जर हा चित्रपट रिलीज झाला तर बजरंग दल याला रिलीज होऊ देणार नाही। त्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलो आहे। कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहे। सेन्सर बोर्डला ऑलरेडी पत्र आम्ही लिहिले आहे। महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री हिंदुत्ववादी देवेंद्रजीला सुद्धा पत्र लिहिले आहे आणि CP ऑफिस कमिशनर देवेंद्र भारतीजीला पण पत्र लिहून आम्ही कळवलेलं आहे। हा जो चुकीचा इतिहास दाखवता जातोय ते थांबवावा। पण त्याच्या आधी त्यांना अवॉर्ड पण दिले चित्रपटाला, कुठे अवॉर्ड दिलं होतं, काय अवॉर्ड दिलं ते बघा। ते कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ते हा एक विदेशी प्रोपगेंडा आहे, भारताचा इतिहास तोडून मरोडून दाखवण्याचा आणि संभ्रम निर्माण करण्याचा। हा इतिहास चुकीचा आहे। त्या सोची समजी साधित त्या कान्समध्ये पहिला त्यांनी रिलीज केली, तिकडे त्यांनी वाहवाही अडवली आणि नंतर भारतामध्ये ते रिलीज करताय, म्हणजे इकडे पण थोडंसं हे होईल। पण याच्यात आम्हाला असं माहिती पडलं की याच्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजचा जो इतिहास आहे हा खोटा दाखवण्यात जात आहे आणि चुकीचा दाखवतोय, म्हणून आमचा हा विरोध आहे। काल मुख्यमंत्र्यांच्या जेव्हा भाषण सुरू होतं तेव्हा पण काही लोकांनी याचा विरोध केला होता। काय म्हणणं तुमच्या कशा प्रकारचा विरोध? मुळात असं आहे की आम्ही आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो आहे। आमचा मुळात आक्षेप असा आहे, माननीय गौतमजींनी आत्ता सांगितलं, खालिद का शिवाजी, मुळात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखच आम्हाला मान्य नाही। आणि ज्या चित्रपटामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, 35% मुसलमान सैनिक त्यांच्या सैन्यामध्ये होते, हेही चुकीचं आहे। याचा कुठेही इतिहासात उल्लेख नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चितच इतर धर्मियांशी अगदी सद्भावाने वागलेले आहेत, त्यांचा योग्य मान राखलेला आहे। त्यांच्या सैन्यात जरूर मुसलमान होते, परंतु ज्या प्रमाणात दाखवण्यात येत आहे अंगरक्षक त्यांचे 11%हून अधिक होते, या सगळ्या दादांत खोट्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत। चित्रपटाचं त्यांनी पुन्हा रेकॉर्डिंग करावं, जो आक्षेपार्ह भाग आहे तो वगळून पुन्हा प्रदर्शित करावा, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। आणि त्याच्याचं नाव जे आहे खालिद का शिवाजी, जणू काही शिवाजी महाराज काय कोणाचे चाकर असल्यासारखं त्या नावातनं जणू काय दिसतंय, तर त्या गोष्टी होऊ नयेत। मान्य जिल्हाधिकाऱ्यांना, शासनाला, सर्वांना आम्ही विनंती करत आहोत की ह्या चित्रपटामधले आक्षेपार्ह भाग वगळले पाहिजेत। शिवाजी महाराजांचा जो योग्य इतिहास आहे तो या चित्रपटाद्वारे दाखवला गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।